नमस्कार मित्रांनो, आज मी माझी मैत्रीण सुनीता हिची तिच्यासोबत घडलेली घटना तुमच्यासमोर मांडत आहे. तिला तिच्या सासऱ्याने त्याच्या खोलीत नेऊन जे केलं होतं त्या व्यथेचं वर्णन मी माझ्या शब्दाने तुमच्यासमोर मांडणार आहे. तर माझ्या सासऱ्याचं वय 65 वर्ष होतं. तरी माझे सासरे वांज महिलावर उपचार करायचे. जी पण महिला त्यांच्याकडे उपचारासाठी यायची ते तिला एका रूममध्ये घेऊन जायचे आणि ती महिला प्रेग्नेंट राहायची. एक दिवस रात्री मी चोरून त्या रूममध्ये गेले आणि काही दिवसांनी मला माहीत झालं की मी प्रेग्नेंट आहे. ते सर्व पाहून तर मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण माझा नवरा तर परदेशात होता. मग हे कसं काय शक्य होतं? माझं नाव सुनीता आहे आणि मी 23 वर्षाची होते. माझ्या घरात मी आणि माझे सासू सासरे राहत होतो. माझी सासू ही अंथरुणाला खिळलेली होती आणि माझा नवरा नोकरीनिमित्त परदेशात राहत होता. माझ्या नंदेचे देखील लग्न झालेलं होतं. माझे सासरे 65 वर्षाचे म्हातारे माणूस होते, परंतु दिसायला अगदी एखाद्या तरुण माणसासारखे दिसायचे. ते नेहमीच आपल्या केसांना तेल वगैरे लावून तयार राहायचे. कधी कधी तर मला त्यांचं असं वागणं पाहून हसू यायचं. एवढ्या म्हातारपणात का कुणास ठाऊक माझ्या सासऱ्यांना तरुणपण आलं होतं. त्यानंतर मला माहीत झालं की ते वांज महिलावर उपचार करतात. माझ्या सासऱ्यांजवळ येणारी कुठलीच महिला खाली हाताने जात नव्हती. परंतु माझी एक गोष्ट लक्षात येत नव्हती, माझे सासरे नेमकं त्या महिलांवर काय उपचार करत होते. आम्ही शहरातल्या एका छोट्याच्या गावात राहत होतो. आम्ही राहत असलेल्या गावात जास्त गरीब लोक राहत होते, जे हॉस्पिटलच्या महागड्या औषधांचा आणि टेस्टचा खर्च करू शकत नाही. या गावातील घरे सगळे पुरातन काळातील ठेवणीचे होती, जेथे जुन्या हवेलीवरच छोटे मोठे कच्चे घर बांधण्यात आले होते. आमच्या आसपासचा सगळाच भाग हा गरीब होता. तेथे असणाऱ्या सगळ्याच वांज महिला माझ्या सासऱ्यांकडे उपचारासाठी यायच्या. माझ्या सासऱ्यांची ख्याती दूरवर पसरली होती. ते एकही पैसा न घेता वांज महिलावर उपचार करत होते. गरीब महिलांसाठी यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कोणी ना कोणी महिला आमच्या घरी उपचारासाठी यायची. माझे सासरे जास्त शिकलेले पण नव्हते, नाही ते कुठले हाकीम होते. तरी पण ते वांज महिलावर उपचार कसे काय करत होते. लग्नाच्या काही दिवसानंतर मला माझ्या सासऱ्यांची उपचाराची पद्धत माहीत झाली. तर मला आश्चर्याचा धक्का बसला. काय अशा पद्धतीने पण एखादी महिला प्रेग्नंट होऊ शकते का? परंतु सासऱ्यांसोबत या गोष्टीविषयी बोलण्याबाबत मला लाज वाटत होती आणि गोष्ट माझ्या सासूची बोलण्याच्या लायकीची नव्हती. माझ्या सासूला बोलता आणि ऐकू देखील येत नव्हतं. त्या नेहमीच इशाऱ्याने मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायच्या, परंतु त्यांची गोष्ट मला कधी समजलीच नाही. आमच्या घरात एक अंधारी रूम होती. त्या रूममध्येच माझे सासरे वांज महिलावर उपचार करायचे, परंतु तिथे जाण्यास मला सक्त मनाई होती. ते तिथे फक्त वांज महिलांना घेऊन जायचे. काही तासाच्या उपचारानंतर जेव्हा ती महिला रूममधून बाहेर यायची तेव्हा तिची अवस्था खूपच खराब असायची. तिच्या चेहऱ्यावर कुठल्या तरी प्रकारची भीती असायची आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असायचा. परंतु काही दिवसानंतर आम्हाला बातमी मिळायची की ती महिला प्रेग्नंट झाली आहे. बराच वेळ उपचारासाठी येणाऱ्या महिलांना मी परत जाताना थांबवण्याचा प्रयत्न केला. मला जाणून घ्यायचं होतं की माझे सासरे रूममध्ये असा काय उपाय करतात ज्याने महिला प्रेग्नंट राहतात. मी थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्या महिला मात्र थांबत नव्हत्या. पटकन आपल्या घरी निघून जायच्या. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला कुठल्या तरी दुर्घटनेची जाणीव व्हायची. मी जास्त शिकलेली नव्हती, त्यामुळे मला असं वाटायचं की माझ्या सासऱ्यांजवळ काहीतरी विद्या आहे. याच तंत्रमंत्राने ते महिलांवर उपचार करत असतील. परंतु ही गोष्ट माझ्यासाठी रहस्य बनून राहिली. त्या रूममध्ये असं काय होतं, तेथे महिलांवर उपचार देखील व्हायचे आणि त्या प्रेग्नेंट देखील राहायच्या. खरं तर आजकाल डॉक्टर देखील उपचाराला खूप वेळ लावतात आणि माझे सासरे त्या बदल्यात 1 रुपया देखील घेत नव्हते. एक दिवस सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी मी चोरून त्या रूममध्ये गेले. माझे सासरे कुठेतरी बाहेर गेलेले होते. त्या रूममधील सत्य जाणून घेण्यासाठी माझ्याकडे हीच संधी होती. मला विश्वास होता मी प्रेग्नेंट राहू शकत नाही, कारण माझा नवरा प्रदेशात होता. त्यामुळे मी शांतपणे त्या रूममध्ये गेले. परंतु रूममध्ये सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता. त्या अंधारात माहीत नाही कुठल्या तरी गोष्टीला धडक लागल्यामुळे मी बेशुद्ध पडले आणि जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी गुपचूप त्या रूमच्या बाहेर आले. आता मात्र माझं डोकं खूप दुखू लागलं होतं आणि माझं सर्व अंग ठणकत होतं. माझ्या डोक्याला खूप मोठी जखम झाली होती.
मी खूप मुश्किलीने त्या रूमच्या बाहेर आले आणि माझ्या रूममध्ये जाऊन थोडा वेळ आराम केला. त्यानंतर मी माझ्या रोजच्या कामात व्यस्त झाले. मी ठरवलं होतं की नंतर कधीतरी मी या रूममध्ये जाऊन सत्य काय आहे ते नक्कीच जाणून घेणार. कारण त्या दिवसानंतर माझे सासरे घराच्या बाहेर गेलेच नाही आणि त्यामुळे मला संधी मिळाली नाही. एक दिवस मी बाजारात गेले तेव्हा मला एक महिला दिसली जी काही दिवसांपूर्वी आमच्या घरी उपचार घेण्यासाठी आली होती. मी ओढणीने माझा चेहरा झाकला आणि तिला आवाज देत थांबवलं. मी तिला सांगितलं की माझं नाव सुनीता आहे आणि मला बाळासाठी उपचार घ्यायचे आहेत. मी एक वांझा आहे. मी असं ऐकलं आहे की एका म्हाताऱ्या माणसाकडून तुम्ही बाळ होण्यासाठी उपचार घेतले आहेत. माझं बोलणं ऐकून त्या महिलाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता आणि ती माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता तिथून निघून गेली. मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती घाईघाईतच निघून गेली. मला तिचं हे वागणं फार विचित्र वाटलं होतं. झाली. मला माहीत झालं होतं मी प्रेग्नेंट कशी काय झाली होते. आता मात्र माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं. मी कधी विचार देखील केला नव्हता माझा 65 वर्षाचा सासरा असं काही वागू शकतो. काही तास त्रास सहन केल्यानंतर मी त्या रूममधून बाहेर आले. त्यासोबतच आता माझा जीव जाण्याची वेळ आली होती. हा असा कुठला खेळ खेळला जात होता ज्या गोष्टीची कोणालाच कल्पना नव्हती. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. मला काही समजत नव्हतं. मी माझ्या बाळाबाबतीत जगाला काय सांगणार होते. कुणीच माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता. मी एक गरीब कुटुंबातील मुलगी होते. माझे आईवडील या जगात नव्हते. तर माझ्या भावाने माझं लग्न कुणालसोबत लावून दिलं. कुणाल हा एक खूप चांगला मुलगा होता. लग्न झाल्यानंतर तो एक आठवडाभरच माझ्यासोबत राहिला. नंतर नोकरीनिमित्त परदेशी गेला. जाताना मात्र कुणालने मला ताकीद दिली होती की माझ्या आजारी आईची काळजी घे आणि माझ्या वडिलांच्या कामामध्ये दखल घेऊ नकोस. त्यावेळी मला त्यांची ही गोष्ट समजली नव्हती की जाता जाता त्यांनी मला असं का सांगितलं होतं की मी त्यांच्या वडिलांच्या कामात दखल घेऊ नये. परंतु आता सगळ्या गोष्टी माझ्या चांगल्याच लक्षात आल्या होत्या. कुणाल गेल्यानंतर माझे सासरे माझ्यासोबत खूप छान राहत होते. ते गेल्यानंतरही मला कुठल्याच गोष्टीचा त्रास झाला नाही. माझे सासरे मला नेहमीच एक गोष्ट सांगत होते की मी ज्या खोलीमध्ये महिलांचे उपचार करतो त्या खोलीपासून तू दूर राहा. त्यावेळी मी त्यांची ही गोष्ट मान्य केली होती. परंतु मला आलेल्या संशयामुळे मी ही गोष्ट करण्यास मजबूर झाले होते. माझे सासरे नेहमीच त्या खोलीमध्ये अगरबत्ती वगैरे घेऊन जात होते. मला तर हेच वाटत होतं की ते काही तंत्रमंत्र वापरून महिलावर उपचार करत असतील. परंतु मी माझ्या सासऱ्यांना कधीच देवाची पूजा करताना बघितलं नव्हतं. आता या गोष्टीमागचं रहस्य मला आता माहीत झालं होतं की त्या रूममध्ये नेमकं काय होतं. मी या सर्व गोष्टींचा विचार करत रडतच होते.
तेवढ्यात फोन वाजला. मी फोन उचलला तर तो कुणालचा फोन होता. तो मला म्हणाला की मी एका महिन्यांच्या सुट्टीसाठी घरी येत आहे. त्याचं ते बोलणे ऐकून मला फार आनंद झाला. मी माझ्या प्रेग्नन्सीची बातमी सर्वांपासून लपून ठेवली होती आणि दिवसभर माझ्या रूममध्ये स्वतःला कोंडून घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी फ्लाईटने कुणाल घरी आला. तो घरी येताच मी त्याच्या गळ्यात पडून खूप रडले. कुणालला वाटलं की मी खूप दिवसांनी घरी आल्यामुळे माझी अवस्था झाली आहे. काही दिवस माझ्यासोबत राहून कुणाल पुन्हा परत जाऊ लागला. तेव्हा मी त्याला माझ्या प्रेग्नन्सीची बातमी सांगितली. मी त्याला सांगणार होते की हे बाळ तुमचं आहे, परंतु ही गोष्ट पूर्णपणे खोटी होती. मी ही बातमी सांगितल्यानंतर कुणालला फार आनंद झाला आणि त्याने मला आपल्या गळ्याशी लावलं आणि म्हणाला की तू मला आज माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाची बातमी दिली आहे. व्हायचं नव्हतं आणि 2 दिवसातच आमच्या घरात पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांना आमच्या घरात माझ्या सासऱ्याविरुद्ध भरपूर पुरावे मिळाले आणि त्यांनी माझ्या सासऱ्यांना अटक केली. मी कुणाला ही बातमी फोन करून सांगितली. तो देखील परदेशातून लगेचच परत आला. कुणाल घरी आल्यावर सांगू लागला की मला माझ्या वडिलांचं हे काम पहिल्यापासून माहीत होतं. मी त्यांना हे चुकीचं काम करण्यापासून थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी माझी एकही गोष्ट ऐकली नाही आणि आज हे आपल्याला बदनामीचे दिवस बघावे लागत आहे. कुणालचं ते बोलणं ऐकून मला मात्र आश्चर्याचा धक्का बसला, कारण आपले वडील काहीतरी चुकीचं करत आहे हे माहीत असूनही तो शांत बसला आणि कदाचित त्यांना माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या स्वरूपात ती शिक्षा मिळाली होती. आता माझ्या लक्षात आलं होतं की मी प्रेग्नेंट झाले ही मला नाही, माझ्या नवऱ्याला मिळालेली शिक्षा होती, ज्यांनी बऱ्याच महिलांचं उद्ध्वस्त आयुष्य शांतपणे सहन केलं होतं. त्या रूमला पोलिसांनी सध्या तरी सील केलं होतं, कारण त्या रूममध्ये महिलांवर कुठल्याही प्रकारचा इलाज होत नव्हता. त्या रूममध्ये एक छुपा भुयार होतं. एका हवेलीमधून दुसऱ्या हवेलीत जाण्यासाठी हे भुयार बनवलं होतं. हा सगळा भाग जुन्या हवेलीवर बांधला गेलेला होता आणि या रूममध्ये बांधलेलं भुयार हे दुसऱ्या भागात असलेल्या हवेलीपर्यंत जात होतं. माझे सासरे महिलांना उपचार करण्यासाठी या रूममध्ये घेऊन येत होते आणि त्यांना उपचाराच्या निमित्ताने या भुयारातून दुसऱ्या हवेलीत घेऊन जात होते. तिथे आपली आवाज मिटवण्यासाठी काही पुरुष अगोदरच बसलेले असायचे. ते तिथे आणलेल्या महिलांवर अत्याचार करायचे आणि त्यांचा व्हिडिओ बनवायचे. त्या महिलांवर ते कित्येक तास अत्याचार करायचे. एकेच वेळी 2-2 पुरुष आपली वासना मिटवत होते.
देखील वाचल्या असत्या. माझ्या सासूला देखील सर्व सत्य माहीत होतं, परंतु माझ्या सासऱ्यांनीच त्यांना बरीच औषधे देऊन मुकं बनवलं होतं. माझी सासू इशाऱ्यानेच मला हेच सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होती, परंतु मला त्यांची गोष्ट काहीच समजलीच नाही. मी आणि कुणाल आता एक चांगलं आयुष्य जगत आहोत. आता माझ्या सासूची देखील तब्येत पहिल्यापेक्षा चांगली आहे. मनुष्य आपल्या सभोवताली होणाऱ्या बऱ्याच चुकीच्या घटनांकडे दुर्लक्ष करतो आणि त्यातूनच समाज अधोगतीला लागतो. त्यामुळेच जिथे पण काहीतरी चुकीचं घडत असेल तर त्याला मुळासकट संपवून टाका. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या रात्रीचा डोस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजेच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तर येथेच थांबूयात. धन्यवाद.